बरेच वेळा आपण माहिती कलेक्ट करतो, त्यामध्ये डेट ऑफ बर्थ असते किंवा कोणती पण डेट असते. जेव्हा डेट फॉर्मॅट असतो तो काही कॉम्प्युटरमध्ये MMDDYY असा असतो, तर काहीमध्ये DDMMYY असतो. आता हा जो फॉर्मॅट तुम्हाला दिसत आहे, यामध्ये तुम्हाला इथे डेट दिसत आहे. आता ह्या डेट 100% बरोबर आहे असं तुम्ही सांगू शकत नाही, कारण हे मी डाटा खूप लोकांकडून कलेक्ट केलेला आहे. तर काहीच्या कॉम्प्युटरमध्ये सेटिंग DDMMYY असेल, तर काहीमध्ये DMMDDYY असेल. मग आता तुम्ही हे सर्च कसे करणार? त्यासाठी मी तुम्हाला सोपी आयडिया सांगतो. तुमच्या सर्व डेट सिलेक्ट करायच्या. या डेट सिलेक्ट झाल्यानंतर याला राईट क्लिक करायचं आणि फॉर्मॅट सेलला क्लिक करायचं. आणि इथे बघा हा फॉर्मॅट घ्यायचा. हा मग यात 15 मार्च 2001 असं दिलेलं आहे ना, हा फॉर्मॅट घ्यायचा, म्हणजे यात महिन्याचं पूर्ण नाव दिसते आणि ओके करा. बघा आता हे केल्यानंतर जिथे जिथे तुम्हाला डेट आहे पुऱ्या बरोबर 6 जून 2018, 5 मार्च 2018 ह्या बरोबर डेट आहे, म्हणजे ह्या DDMMYY मध्ये आहे. आणि ह्या ज्या डेट आहे बाकीच्या ह्या तुम्हाला दिसत नाही व्यवस्थित. बघा 2/22/2018 म्हणजे 22 महिना दाखवून राहिला तो, कारण ह्या ज्या कॉम्प्युटर बनवली त्या कॉम्प्युटरमध्ये MMDDYY फॉर्मॅट होता, म्हणून ते असे दिसतात आहे. तर आता ह्या डेट तुम्हाला करेक्ट करायच्या असल्या तर तुम्हाला दुसरा ऑप्शन कोणताच नाही, तुम्हाला स्वतः मॅन्युअल टाईप करावं लागतात. तुम्हाला ह्या पुन्हा टाईप करावं लागतील आणि बरोबर करावं लागेल त्याला. पण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये मी एक फंक्शन दिलेलं आहे, हा इथे DDMMYY कन्व्हर्ट म्हणून. ऑटोमॅटिक ह्या डेट फक्त तुम्ही सिलेक्ट करा, आपल्या ऑप्शनला क्लिक करा DDMMYY कन्व्हर्टला, आणि यात ऑप्शन तो विचार तुम्हाला यस केलं तर शॉर्ट फॉर्म आणि नो केलं तर लाँग फॉर्म. लाँग फॉर्म म्हणजे हा जो दिसतो महिन्याचं पूर्ण नाव असं दिसेल, आणि वरचं यस जर केलं तर शॉर्ट फॉर्मचं तुम्हाला दाखवलं तर हा या टाईप तसं दिसेल. आता बघा मी नो करतो आणि झालं कन्वर्ट. बघा सेकंदामध्ये तुम्हाला पुन्हा टाईप करायचं कामच नाही पडणार. फक्त तुम्ही याची डेट सिलेक्ट करा. आता ही जी डेट आहे ही रॉंग आहे, 2/22/2018 लिहिली आहे. याला क्लिक केलं, खूप साऱ्या डेट असेल तर सगळ्या सिलेक्ट करायच्या, सिंगल वन जो असतो तो. आता मी हा सिलेक्ट केला आणि क्लिक करतो DDMMYY कन्व्हर्टला, आणि इथे ऑप्शनला क्लिक करतो मी नोला, आणि बघा कन्व्हर्ट झाली. म्हणजे आपल्या सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्ही रॉंग डेट असतात त्याला रॉंग नाही म्हणू शकत आपण, फक्त फॉर्मॅट रॉंग असतो तो, म्हणजे दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये MMDDYY असतो आणि आपल्याकडे DMMYY असतो, तर तो कट करण्यासाठी तुम्ही या ऑप्शनचा वापर करू शकता. याचा वापर तुम्हाला बरेच वेळा पडेल, कारण आपण जेव्हा माहिती बाहेरकडून गोळा करतो त्यावेळेस त्याचा ऑप्शनचा उपयोग होतोच तुम्हाला. त्यानंतर दुसरा ऑप्शन दिला त्याच्याच खाली एज कॅल्क्युलेटर. यामुळे तुम्ही त्याचे एज कॅल्क्युलेट करू शकता, किंवा एखाद्या डेटला तो किती वर्षाचा होता तो डिफरन्स तुम्ही काढू शकता. मग आता हे जे आहे हे मला काढायचे आजच्या डेटला याची काय वय असेल, तर मी सिलेक्ट करणार आणि क्लिक करणार एज कॅल्क्युलेटरला, आणि यामध्ये टाकणार आपल्याला ज्या दिवसापासूनचे वय मोजायचे आहे. तुम्हाला आजपासून पाहिजे तुम्ही आजची डेट टाका, तुम्हाला दुसरा डेट पाहिजे असेल तर ती डेट टाका. आता मला आजपासून मोजायचं म्हणून मी आजची डेट टाकली इथे 1/1/2026 आणि ओके करतो. बघा हे 3 कॉलममध्ये माहिती आली. पहिला कॉलम आहे इयर, दुसरा कॉलम आहे मंथ आणि तिसरा कॉलम आहे डेज. म्हणजे ही डेट जी आहे हे 7 वर्ष 6 महिने 26 दिवस याचा डिफरन्स आहे, म्हणजे त्याचं वय तेवढं सध्या आहे. असं तुम्ही आपल्या एकाच क्लिकमध्ये तुम्ही हे काढू शकता. खूप सिंपल ऑप्शन आहे, फक्त सिलेक्ट करायचं, नंतर क्लिक करायचं एज कॅल्क्युलेटर. त्यानंतर इथे टाका तुम्ही ज्या डेटपासून कॅल्क्युलेट करायचं आहे ती डेट टाका. आता समजा मला 15 जानेवारीला तो किती वर्षाचा होईल हे पाहायचं असलं तर मी अशा वेळेस करणार 15/1/2026 आणि ओके करणार. आता 15 जानेवारीला याचं वय एवढं राहील. म्हणजे असं तुम्ही याचा वापर करू शकता. तिसरा ऑप्शन आहे रिटायरमेंट कॅल्क्युलेटर. इंडियन फॉर्मॅटमध्ये आपल्याला जे रिटायरमेंट असतं ते 58 वर्षाचं वय असतं. ते काढण्यासाठी तुम्ही फक्त डेटला सिलेक्ट करा आणि क्लिक केला रिटायरमेंट कॅल्क्युलेटरला, आणि इथे तुम्हाला एका सेकंदात कॅल्क्युलेशन होऊन त्याची डेट येऊन जाईल, तो त्या कोणत्या डेटला रिटायर होणार आहे. खूप सिंपल ऑप्शन आहे, फक्त सिलेक्ट करायचं आणि क्लिक करायचं रिटायर 58 कॅल्क्युलेटर, आणि इथे डेट तुम्हाला ऑटोमॅटिक येऊन जातील एका सेकंदामध्ये. आपल्याकडे जी सिस्टीम असते तो सेवेमध्ये रुजू केव्हा बी झाला असेल, म्हणजे तो 1 तारखेला हो का 15 तारखेला हो, तो रिटायरमेंट 30 तारखेला किंवा 31 तारखेलाच होतो, म्हणजे महिन्याच्या शेवटच्या दिवशी. त्या हिशोबानं तुम्हाला एक कॅल्क्युलेशन करून मिळून गेली. हे बघा 30 तारीख 31 तारीख 31 तारीख हे 28 तारीख, हा दोन म्हणजे फेब्रुवारी महिना असल्यामुळे 28 तारखेला रिटायर होणार आहे. याचं कॅल्क्युलेशन तो पुरं करून घेईल आणि स्वतःहून तुम्हाला रिटायरमेंट डेट देऊन टाकेल. हे तिन्ही डेट संबंधित फंक्शन आहे आणि तिन्ही खूप कामाचे आहेत. जरी रोज काम पडत नसलं तरी याचं काम तुम्हाला पडणारच आहे. व्हिडिओ समजला नसेल तर पुन्हा पुन्हा पहा आणि आपले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि वापरणे चालू करा.